नमस्कार, मी सादिक शेख। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद पूनमगेट येथे माझा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। मी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे। माझ्या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2, सोलापूर उत्तर 1, 2, 3 व तसेच दक्षिण सोलापूर या कार्यालयात 0 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करा म्हणून मी गेल्या 25/7/2025 पासून जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे। माझ्या या पाठपुराव्याच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2025 रोजी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी या 4 कार्यालयात माझ्या तक्रारीची दखल घेऊन पत्र काढलेलं आहे। त्यामध्ये स्पष्ट सांगितण्यात आलेलं आहे की जे मी मागणी केलेली आहे, माझी मागणीमध्ये मुद्दा क्रमांक 1 या 4 कार्यालयामध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 सोलापूर उत्तर 1, 2, 3 व तसेच दक्षिण या कार्यालयात जेवढे 0 कर्मचारी आहे यांची तात्काळ हकालपट्टी करा म्हणून मी मागणी केली होती। यामध्ये दुसरी मागणी माझी अशी आहे, या कार्यालयात प्रत्येक फायलीला 100 रुपयापासून 1000 2000 रुपये अनधिकृतपणे जे पैसे घेणारे कर्मचारी आहे यांच्यावर कारवाई करा म्हणून मी दुसरा मुद्दा मागितलेला आहे। आणि तिसरा विषय असा आहे की मागील 1 वर्षात या 4 कार्यालयामध्ये जेवढे माहिती अधिकारचे अर्ज आलेले आहे, या माहिती अधिकाराच्या अर्जाचा शासन स्तरावर जे निर्णय झालेला आहे याची छायांकित प्रत द्या म्हणून मी मागणी केलेली आहे। आणि चौथा विषय असा आहे की या 4 कार्यालयामध्ये या 4 कार्यालयाच्या विरोधात जेवढे तक्रारी अर्ज आलेले आहेत या सगळ्या तक्रारी अर्जाचा जे छायांकित प्रत आहे आणि लोकसेवा सनद प्रमाणे जे निर्णय झालेले त्याच्यावर आपल्या कार्यालयाच्या वतीने जे निर्णय झाले याची माहिती द्या म्हणून मागणी केलेली आहे। परंतु या 4 कार्यालयामध्ये अंधेर नगरी चौपट राजा शासनाला आम्ही जे आंदोलन करत आहे याची कुठलीही दखल घेण्याचा वेळ सध्या दिसून येत नाही। कारण आंदोलनकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहे, परंतु तुम्ही जाऊन बघितलात तर या 4 कार्यालयामध्ये त्याच पद्धतीने अनधिकृतपणे प्रत्येक फायलीला 100 रुपयापासून 1000 रुपये 2000 रुपये 5000 रुपये घेण्याचा काम त्या ठिकाणी सुरू आहे। 1-2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे माहिती आलेली आहे। एका फाईलमध्ये एक डॉक्युमेंट कमी होते, त्या डॉक्युमेंट कमी असल्यामुळे त्या एजंटाला समोर ठेवून त्या अधिकाऱ्याने आकडे वाढवून पैसे घेतलेले आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी अनधिकृतपणे भ्रष्टाचार सुरू आहे, याच्यावर कोणाचाही लक्ष नाही। या ठिकाणी जे अधिकारी 0 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करा अशी आमची मागणी आहे। जर माझ्या मागणीला या ठिकाणी आंदोलनाला दखल घेण्यात आली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन मी करणार आहे आणि हेच आंदोलनाचा पाठपुरावा कोर्टात देखील मी करणार आहे।